हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण एक पार्टी स्टार्टर किंवा स्नॅक्सचा पदार्थ बघणार आहोत। खूप छान होतो हा, वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा खूप छान लागतो। नक्की ट्राय करून बघा। हा पदार्थ बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी 1 बाउल सोयाबीनचे चंक्स घालणार आहे, सोयावडी आणि एक 5 ते 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये हे झाकून ठेवणार आहे। फक्त पाणी उकळत नाहीये, पाणी गरम करून घेतलंय आणि गॅस बंद केलेला आहे। एक 10 मिनिटांनंतर हे व्यवस्थित सोक झाल्यानंतर यातलं पाणी मी काढून टाकणार आहे। एका गाळणीवरती ओतून घेतेय मी हे आणि त्याच्यावरती थंड पाणी घालतेय, म्हणजे आपल्याला यातलं पाणी सगळं काढून टाकता येईल आणि हे स्वच्छ पण होते। त्याच्यामध्ये काहीही पाणी राहता कामा नये, सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढतेय आणि याला ग्राइंड करून घ्यायचंय, बारीक करून घ्यायचंय। जितकं बारीक शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचंय। हे मी एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेते। वाटलेले सोयाबीनचे वड्या मी बाजूला ठेवते एका बाउल मध्ये काढून आणि याच्यासाठी आपल्याला थोड्या भाज्या लागणार। कांदा, गाजर आणि ढोबळी मिरची घेतली आहे मी, ती आपल्याला बारीक चिरून हवी आहे। हे थोड्या थोड्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे मी एकाच वेळेला चॉपर मध्ये घालते आणि छान बारीक करून घेते। आपल्या भाज्या छान बारीक झालेल्या आहेत। आता हे आपण सोयाबीनचं जे मिश्रण बारीक करून घेतलं होतं त्याच्यामध्येच घालायचंय आणि याच्यात काही मसाले घालूया। धना पावडर अर्धा चमचा, जीरा पावडर अर्धा चमचा, बेडगी मिरची अर्धा चमचा, आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालते मी। आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि चाट मसाला। चाट मसाला नसेल तर लिंबू घातलं तरी चालेल आणि मीठ घालते चवीनुसार। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि याच्यामध्ये आता बाइंडिंगसाठी मी 2 चमचे बेसन पीठ घालतेय आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ वापरतेय। जितकं पाणी आपल्या सोयाबीनच्या वड्यांमध्ये कमी राहील, जितकं आपण व्यवस्थित पिळून काढू तितकंच याच्यामध्ये आपल्याला बेसन किंवा तांदळाचं पीठ कमी वापरावं लागणार आहे। हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि याचं छान पीठ मळून घ्यायचंय। आपलं मिश्रण छान मिक्स करून झालंय आणि याचं बाइंडिंगही व्यवस्थित होतंय। तुम्ही याला हव्या त्या आकारात हवे ते शेप देऊ शकता, गोल, चौकोनी, किंवा तुमच्याकडे जर काही मोल्ड असतील त्यात पण घालून तुम्ही हे याचे शेप देऊ शकता आणि बनवून घेऊ शकता। मी आज आयताकृती बनवते याला। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता आणि याला काही ब्रेड क्रम्स वगैरे लागत नाही, खूप छान होतात, कुरकुरीत होतात। हे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल छान गरम करून घ्यायचं आणि मीडियम हीट वरती मग हे आपल्याला तळून घ्यायचे। एका वेळेला बसतील तितके तुम्ही तळू शकता। दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून आपल्याला हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तुमच्या घरी एखादी पार्टी असेल किंवा गेट टुगेदर असेल तर त्यावेळेला तुम्ही हे
कबाब आधी तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि आयत्या वेळेला तळू शकता. खूप छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे बनतात. हे तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही बाजूनी छान खरपूस असे तळून घ्यायचे आपल्याला, छान ब्राऊन रंग येईपर्यंत. आपले कबाब छान फ्राय करून झाले. आता हे आपण काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात. उरलेले मी याच पद्धतीने तळून घेते. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.